नमस्कार मैत्रिणींनो, संगीता क्रिएशन्समध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. सर्वांना श्री स्वामी समर्थ. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ब्लाऊजला फिटिंग करण्याची योग्य पद्धत. ब्लाऊजला फिटिंग करताना ब्लाऊजचा फ्रंट पार्ट आणि बॅक पार्ट एकसारखं असणं महत्त्वाचं असतं. तर इथे पण चेक करायचं आहे. आता इथे पहा, माझं एक पार्ट व्यवस्थित आहे, पण हा दुसरा जो बाजूचा पार्ट आहे तिथे थोडंसं एक्स्ट्राचं आहे. म्हणजे मी जिथे टक्स घेतलेला आहे तिथं कमी जास्त झालेलं आहे. टक्समध्ये मी कापड कमी गुंतवलेलं आहे. अशा वेळेस जर फिटिंग केली तर इथे फ्रंट पार्ट मोठा होणार आणि बॅक पार्ट मागे होणार. त्यामुळे इथं थोडंसं टक्सला शिलाई मारून घ्यायची आहे, म्हणजे कापड दाबून घ्यायचं आहे. त्यामुळे काय होईल, पुढचा पार्ट आणि मागचा पार्ट एकसारखा होईल. याच पद्धतीने तुम्ही कटोरी ब्लाऊजमध्ये क्रॉस पट्टीला ॲडजस्ट करू शकता. टक्समध्ये ॲडजस्ट करू शकता. आता या पद्धतीने पुन्हा एकदा चेक करून घ्यायचं आहे, बॅक पार्ट फ्रंट पार्ट व्यवस्थित एकसारखे झाले आहेत की नाही ते. त्यानंतर आता मी ते ब्लाऊजचे शोल्डर जोडून घेते आणि पुढे भेटते. आता फिटिंग करताना दुसरा महत्त्वाचा पार्ट म्हणजे स्लीव्जचं मेजरमेंट एकसारखं असणं गरजेचं आहे. म्हणजेच स्लीव्जचा जो फिटिंगचा पार्ट आहे तोही एकसारखा असणे गरजेचं आहे. आता मी दोन्ही स्लीव्ज एक सोबत इथे घेतलेले आहे आणि चेक करत आहे. म्हणजे आपण जे शिलाई मार्जिन सोडलेलं असतं 1.5 इंचाचं ते एकसारखं पाहिजे. तर पहा, इथे हे एकसारखं दिसते तुम्हाला. या पद्धतीने कमी जास्त असेल तर एकसारखं करून घ्यायचं. ही टिप नंबर 2. याने सुद्धा फिटिंग सरळ येण्यास मदत होते. तर सुरुवातीला फिटिंग करण्याच्या आधी स्लीव्ज जोडून घ्यायची आहे. स्लीव्ज जोडताना सेंटरपासून पुढे आणि सेंटरपासून मागे अशी स्लीव्ज जोडून घ्यायची आहे. तर आता मी दोन्ही बाजूच्या स्लीव्ज जोडून घेते आणि मग दोन्ही बाजूच्या स्लीव्ज जोडून झाल्या की पुन्हा प्रत्येक स्लीव्जला डबल शिलाई मारून घ्यायची आहे. डबल शिलाई मारणं ब्लाऊज शिवताना खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळे ब्लाऊजला फिनिशिंग व्यवस्थित येते. त्यामुळे दोन्ही बाजूच्या स्लीव्जला डबल शिलाई मारून घ्यायची आहे. आता सुरुवातीला तुम्हाला जर वरलॉकचं मशीन नसेल तर तुम्ही इन आऊट करू शकता, पण आता इथे वरलॉकचं मशीन नाही. अशा वेळेस सुरुवातीची फिटिंगची शिलाई जी आहे ती अशा पद्धतीने सुईच्या बाजूने घ्यायची आहे. म्हणजे ब्लाऊज सुईच्या बाजूने पकडायचा आहे आणि एकदम कडेवरती त्याला साईडने शिलाई मारून घ्यायची आहे. तर इथे पहा, मी स्लीव्जपासून शिलाई मारायला सुरुवात केलेली आहे आणि कमरेच्या भागाकडे शिलाई मारत आलेली आहे. शिलाई मारून घेतल्यानंतर जे काही एक्स्ट्राचे धागे असतील किंवा एक्स्ट्राचं कापड असेल ते कट करून घ्यायचं आहे. त्यानंतर दुसऱ्या बाजूनही सेम त्याच पद्धतीने शिलाई मारून घ्यायची आहे. शिलाई एकदम कडेवर घ्यायची आहे. तर पहा, या पद्धतीने अगदी कडेवरती शिलाई घ्यायची आहे आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा एक्स्ट्राचं कापड असेल किंवा धागे वगैरे असतील तर ते कट करून घ्यायचे आहेत. या पद्धतीने तुम्ही जर शिलाई मारली आणि पुन्हा ब्लाऊज उलटून घेऊन आतल्या बाजूने शिलाई मारली तर इथे तुम्हाला वरलॉक करण्याची गरज भासत नाही. वरलॉक कशासाठी करतात तर ते जे धागे असतात शिलाईचे ते निघू नाही म्हणून. पण इथे इन आऊट केल्यामुळे वरलॉक करण्याचं टेन्शन राहत नाही. त्यानंतर कडेवरती दोन्ही बाजूने अगदी कडेवरती व्यवस्थित टीप देऊन घ्यायची आहे. त्याने आतला जो आपण इन आऊट केलेला भाग आहे तो दबला जातो आणि धागा दबून राहतो. तर दोन्ही बाजूने सेम त्याच पद्धतीने प्रोसेस ठेवायची आहे. दोन्ही बाजूने या पद्धतीने शिलाई मारून झाल्यानंतर मग इथे आता मी मेजरमेंट अंगावरती घेतलेला आहे. त्यामुळे दंडघेराचा दुसरा भाग घ्यायचा आहे. माझं टोटल दंडघेर 10.25 इंच होतं, तर मी 5.25 इंचावरती म्हणजेच दंडघेराचा अर्धा भाग घेतला आहे. आता इथे शिलाई मार्जिनवरतीच मी डायरेक्ट शिलाई मारली आहे, कारण 34 इंच चेस्ट आहे आणि 1.5 इंच शिलाई मार्जिन आहे. त्यामुळे इथं मी मेजरमेंट घेतलेलं नाही. पुन्हा दुसऱ्या स्लीव्जला पहिली स्लीव्जचं मेजरमेंट घेऊनच मार्किंग केले आणि 1.5 इंचाचं जे मी शिलाई मार्जिनचं मार्किंग केलेलं होतं अगदी त्यावरती शिलाई घेतली आहे. तर इथे डबल तुम्हाला मेजरमेंट घेण्याची गरज नाही. तर आपण चेक करूया. 27 इंच कंबर आहे आणि 34 इंच चेस्ट, तर अगदी बरोबर मेजरमेंट येणार. तर कमरेचं तर व्यवस्थित आलेलं आहे. आता आपण चेस्टचं एकदा चेक करून घ्यायचं आहे. तर पहा इथे बरोबर व्यवस्थित चेस्टचं मेजरमेंट आलेलं आहे आणि कमरेचं सुद्धा व्यवस्थित आलेलं आहे. म्हणजे कुठंही वेगळी एक्स्ट्राची शिलाई मारण्याची सुद्धा गरज पडलेली नाही. तर या पद्धतीने तुम्ही अगदी 5 मिनिटांमध्ये पूर्ण ब्लाऊजचं अगदी फिनिशिंगसह आणि सरळ फिटिंग करू शकता. तर आता हे एक्स्ट्राच्या ज्या 4 शिलाई मारत आहे, जर ब्लाऊज टाईट झाला तर ती शिलाई उसवता येते आणि जर लूज झाला तर आपण एक्स्ट्राची शिलाई मारू शकतो. त्यामुळे मी नेहमी इथे ब्लाऊजला कटिंग करताना 1.5 इंचाचं शिलाई मार्जिन सोडते. थोडंसं कमी जास्त होतं. तर दोन्ही बाजूने एक्स्ट्राच्या शिलाई मारून घ्यायच्या आहेत आणि या पद्धतीने तुम्ही कुठल्याही ब्लाऊजला अगदी सोप्या पद्धतीने
ब्लाऊजची फिटिंग करू शकता आणि तीही अगदी सरळ. तर चला, तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनःपूर्वक धन्यवाद. भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.